नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सौंदर्याची खाण असणाऱ्या अत्यंत मादक आणि मनमोहक अभिनेत्रीविषयी, त्या म्हणजेच कॉन्स्टेबल मंजू मालिकेतील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री मोनिका राठी यांच्याविषयी. मोनिका राठी यांच्याविषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच संपूर्ण यूट्यूबवरील मोनिका राठी यांची ही पहिलीच बनवलेली बायोग्राफी असणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. मोनिका राठी यांचा जन्म 16 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मालगाव या ठिकाणी झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण SM हायस्कूल माजलगाव येथून पूर्ण केले, तर त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण मिरज येथून पूर्ण केलेले आहे. मोनिका राठी या आपल्या आयुष्यात देखील मंजू या सिरियलप्रमाणे मनमिळाव इंट्रोवर्ट आहेत, असं त्यांनीच एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं. त्यांनी शाळा आणि कॉलेजमध्ये असताना नाट्य स्पर्धेत तसेच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये देखील भाग घेतला आणि तेथूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड निर्माण झाली. मोनिका राठी यांच्या वडिलांचे नाव संजय राठी असे आहे. ते एक यशस्वी उद्योजक म्हणून काम करतात. राठी वडेवाले नावाने त्यांचा वडा मिरजमध्ये सुप्रसिद्ध आहे. तसेच मोनिका यांच्या आईचे नाव वसुधा राठी असे आहेत. मोनिका यांना एक मोठा भाऊ देखील आहे. त्यांचे नाव योगेश राठी असे असून ते देखील एक यशस्वी उद्योजक आहेत. ते हॉटेल राठीचे ओनर आहेत आणि त्यांच्या हॉटेलची नॉनव्हेज थाळी सुप्रसिद्ध आहे. मोनिका राठी यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला घरच्यांनी नेहमीच सपोर्ट केलेला आहे. मोनिका राठी यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे टप्पे. 2020 साली आलेल्या हरी हर्बल चहा या ॲडमध्ये त्या आपल्या सगळ्यांना दिसल्या होत्या. 2022 हे वर्ष त्यांच्या करिअरसाठी महत्त्वाचे ठरले. या वर्षी त्यांचे चल जाऊ आणि सजणे हे 2 गाणे प्रदर्शित झाले होते. 2022 साली आलेल्या वास्तुरहस्य वेब सिरीजमधून मोनिका राठी यांनी डिजिटल क्षेत्रात पदार्पण केलं. या वेब सिरीजमध्ये पल्लवी, अजय आणि समीर धर्माधिकारी यांच्यासारखे दिग्गज कलाकार देखील होते. 2023 मध्ये आलेल्या सन मराठीवरील कॉन्स्टेबल मंजुळा या मालिकेतील मंजू या पात्राने मोनिका राठी यांना खरी आणि तुफान ओळख मिळाली. या भूमिकेतून त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचल्या. रिमेक मालिकेच्या दुनियेत ही अस्सल ओरिजिनल मालिका लोकांना प्रचंड आवडली. याच माध्यमातून मोनिका राठी यांनी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण केले. त्यांच्या आईची इच्छा होती की माझ्या मंजूने एकदा तरी टीव्हीवर दिसावं. ज्यावेळेस मंजूचे म्हणजेच मोनिका राठी यांचे सिलेक्शन झाले त्यावेळेस त्यांच्या आईने त्यांना आनंद अश्रूंमध्ये फोन केलेला होता. खूप कमी लोकांना माहीत आहे की मोनिका या विवाहित आहेत. मोनिका यांनी आपली लग्नगाठ 6 नोव्हेंबर 2022 रोजी प्रतीक जोशी यांच्याशी बांधली. प्रतीक हे एक अत्यंत टॅलेंटेड फिल्म मेकर आहेत. कमालीची बाब म्हणजे मोनिका राठी यांची 2020 साली आलेली पहिली ॲड त्यांचे पती प्रतीक जोशी यांनी शूट केलेली होती आणि त्या ॲडमध्ये त्यांचे आता कॉन्स्टेबल मंजू मालिकेतील को स्टार असणारे सत्या म्हणजेच वैभव कदम यांनी देखील मोनिकासोबत काम केलेलं आहे. मोनिका राठी या सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतात. त्यांना इंस्टाग्रामवर 55,000 म्हणजेच 55K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अशा या आपल्या सर्वांच्या लाडक्या गुणी अभिनेत्रीला येणाऱ्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा. नक्कीच ही महाराष्ट्राला भेटलेली अत्यंत सुंदर अभिनेत्री आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मराठी कलाविश्वामध्ये आणि मराठी सिनेमासृष्टीमध्ये एक अत्यंत मोठ्या उंचीवर आणि मोठ्या शिखरावर दिसेल, यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही.